नमस्कार. या नव्या व्हिडिओमधून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सर्वांनी मागणी केल्याप्रमाणे मराठी भाषेचा पेपर सोडवत असताना प्रश्नांमध्ये जे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅग वर्ड्स असतात तर ते कोणकोणते टॅग वर्ड्स येतात आणि त्याच्यावरून आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न सोडवता येतात, तर या संदर्भातील महत्त्वाचे आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स या ठिकाणी काढलेले आहेत. तुमच्यासाठी या ठिकाणी हे जे टॅग वर्ड्स आहेत ते प्रश्न सोडत असताना खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण या ठिकाणी असे बरेच प्रश्न तुम्हाला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स वापरलेले मिळतील आणि ज्यावेळेस तुमचं कन्फ्युजन होतं त्यावेळेस अशा शब्दांचा ज्या ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅग वर्डचा वापर होतो असे शब्द तुम्ही ओळखायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आपण याआधीसुद्धा 2 ते 3 व्हिडिओमधून टॅग वर्ड्सचे जे प्रश्न आहेत ते कशा प्रकारे सोडवायचे तर या संदर्भातील प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. आता या ठिकाणी मी जे काही 2 ते 3 प्रश्न आहेत ते तुम्हाला सोडवून दाखवेल आणि त्याच्यानंतर कोणकोणते निगेटिव्ह टॅग वर्ड्स येतात आणि कोणकोणते पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स येतात तर हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्याचा फायदा तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये नक्की होणार आहे. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि CTET मराठी भाषेच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलवरती बरेच आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही व्हिडिओज पाहिलेले नसतील तर ते व्हिडिओज तुम्ही पाहून घ्यायचे आहेत. तुम्हाला या ठिकाणी नक्की उद्या त्याचा फायदा होणार आहे. तर या ठिकाणी आपण काय करूया, आधी प्रश्न पाहूया की कशा प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅग वर्ड्स असतात प्रश्नामध्ये आणि त्याच्यानंतर आपण ते शब्द पाहूया. आता या ठिकाणी प्रश्न असा आहे की कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे टिंबटिंब वाचन नव्हे, विधायक कल्पनारम्य प्रगमनशील ठरवून केलेलं. आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की कौशल्यपूर्ण वाचन म्हणजे असं कोणतं वाचन आहे की ते कौशल्यपूर्ण वाचन नाही, वाचन नव्हे. म्हणजे या ठिकाणी नव्हे हा जो काही शब्द आहे तो काय आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, जर प्रश्नामध्ये निगेटिव्ह शब्द असेल, नकारात्मक शब्द असेल तर आपल्याला जे उत्तर आहे ते सुद्धा निगेटिव्ह द्यायचं आहे. तो पर्याय आपल्याला निगेटिव्ह शोधायचा आहे. कारण ज्यावेळेस प्रश्नामध्ये निगेटिव्ह टॅग वर्ड्स असतो त्यावेळेस उत्तर या ठिकाणी 3 उत्तर हे पॉझिटिव्ह असतात आणि 1 उत्तर हे निगेटिव्ह असतं. त्याच्यामुळे आपल्याला पर्याय आहे तो निगेटिव्ह शोधायचा असतो. आता या ठिकाणी तुम्ही पर्यायसुद्धा पाहू शकता की विधायक म्हणजे चांगले, म्हणजे कौशल्यपूर्ण वाचन असतं ते चांगलं असतं, विधायक असतं. कल्पनारम्य म्हणजे कल्पनारम्य असतं ते चांगलं असतं आणि प्रगमनशील म्हणजे प्रोग्रेसिव्ह म्हणजे पुढं नेणारं. कौशल्यपूर्ण वाचन हे पुढं नेणारं असतं, प्रगती साधणारं असतं. म्हणजे या ठिकाणी हे पॉझिटिव्ह पर्याय आहेत, पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह विचारलं आहे, आपण पॉझिटिव्ह उत्तर देऊन आपलं उत्तर बरोबर येणार नाही. आता या ठिकाणी जर तुम्हाला लक्षात आलं की आता ठरवून केलं याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन आहे तर या ठिकाणी आणि वरचे जे काही 3 पर्याय आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. तुम्ही काय करायचं आहे डोळे झाकून हा निगेटिव्ह पर्याय आहे की ठरवून केलं, जे कौशल्यपूर्ण वाचन असतं ते ठरवून केलं जात नाही, ते सहजासहजी नैसर्गिक याला पाहिजे असतं. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे जो काही निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहे वाचन नव्हे, म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचं वाचन नाही तर ते ठरवून केलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा निगेटिव्ह टॅग वर्ड्स आणि त्याप्रमाणे निगेटिव्ह आपला पर्याय शोधायचा असतो. त्यानंतर अजून एक प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया की राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा 2005 मध्ये खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्वाचा समावेश केला नाही शब्द आला आहे म्हणजे निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहे. आता या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह पर्याय शोधायचा असतो. आता या ठिकाणी जे काही मार्गदर्शक तत्व आहेत 2005 मधील आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहिलेले आहेत. तुम्हाला लगेच या ठिकाणी लक्षात येईल की शालेय ज्ञानाची शालाबाह्य परिस्थितीची सांगड घालणे तर पॉझिटिव्ह आहे, सांगड घातली पाहिजे, पॉझिटिव्ह आहे. गोकमपट्टी पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने चाललेल्या शिक्षणाची त्या पद्धतीपासून फारकत करणे म्हणजे ते शिक्षण वेगळं करणं किंवा त्याच्यावरती निर्बंध घालणं म्हणजे गोकमपट्टी किंवा पाठांतर करायचं नाही म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे. अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक केंद्रित करणे, जो काही अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक असतो तो केंद्रित नसायला पाहिजे, तो अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकाच्या बाहेर गेला पाहिजे म्हणजे या ठिकाणी तो केंद्रित नसावा. केंद्रित असणं या ठिकाणी काय आहे निगेटिव्ह आहे, या ठिकाणी निगेटिव्ह आहे. आणि मूल्यांकन पद्धती किंवा परीक्षा पद्धती जास्त लवचिक आणि शालेय जीवनाशी एकरूप असणं, लवचिक असणं, मूल्यांकन पद्धती किंवा परीक्षा पद्धती या लवचिक असणं, एकरूप करणं हे काय आहे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लक्षात आलं असेल की 3 पर्याय काय आहेत पॉझिटिव्ह आहेत, 1 पर्याय निगेटिव्ह आहे आणि जो प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह विचारला आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्ह टॅग वर्डचा वापर केला आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं येणार आहे. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह टॅग वर्डचा प्रश्न या ठिकाणी आपण एक पाहूया. व्यागोत्स्कीच्या परातीकरण परिकल्पनेनुसार
शिक्षकाने भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी द्यावी. आता पाच संधी देणे लक्षात घ्यायचं आहे. संधी देणे किंवा विद्यार्थ्यांना जोडीने किंवा समूहात काम करणे किंवा काम करण्याची संधी देणे, म्हणजे या ठिकाणी संधी देणे हा जर शब्द आला तर तो पॉझिटिव्ह आहे, लक्षात घ्यायचा आहे. कारण कोणताही विषय असो त्या विषयामध्ये आपण विद्यार्थ्यांना जर संधी दिली तर विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रगती करतात. म्हणून या ठिकाणी संधी देणे हा पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स आहे. आता या ठिकाणी आपला जर प्रश्नामध्ये पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स असेल किंवा प्रश्न हा पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला पर्यायसुद्धा पॉझिटिव्हच शोधायचा असतो, निवडायचा असतो. हे लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न निगेटिव्ह असेल तर पर्याय निगेटिव्ह, प्रश्न पॉझिटिव्ह असेल किंवा प्रश्नामध्ये पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स असेल तर पर्यायसुद्धा पॉझिटिव्ह शोधायचा आहे. म्हणजे या ठिकाणी जे काय आता 3 पर्याय आहेत ते निगेटिव्ह असणार आहेत, ते उत्तर नसेल. आता या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी जोडीने किंवा समूहात काम करण्याची जर संधी दिली तर काय होणार आहे, शिक्षकाला हे काम सहजपणे करता येईल. हे काम जे आहे जोडीने किंवा समूहात काम करण्याची संधी दिल्यानंतर ते सहज करता येणार आहे. परंतु अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षकाला काम सहज करता येईल म्हणून असं करायचं नाही, करत नाहीत, म्हणून या ठिकाणी हे निगेटिव्ह आहे. विद्यार्थी परस्पर काम करीत असल्याने शिक्षकाला विश्रांती मिळेल, शिक्षकाने विश्रांती घेणं निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमधील परस्पर आंतरक्रियामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर अध्ययनाची संधी मिळते. या ठिकाणी परस्पर आंतरक्रिया केल्या विद्यार्थ्यांनी समूहात किंवा जोडीने काम करत असताना तर विद्यार्थ्यांना अध्ययनाची संधी मिळणार आहे आणि अध्ययनाची संधी मिळाली की त्यांची प्रगती होईल, त्यांचं अध्ययन चांगल्या प्रकारे होईल. म्हणजे हे काय आहे, पॉझिटिव्ह आहे. संधी द्यावी, त्यांना संधी अध्ययनाची मिळणार आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. आणि पर्याय चौथा की या प्रकारच्या आंतरक्रियामुळे विद्यार्थी भाषा शिक्षणापासून दूर जातात. भाषा शिक्षणापासून दूर जाणं काय आहे, निगेटिव्ह आहे. भाषा शिक्षणाकडे आले पाहिजे, ते दूर गेले नाही पाहिजे, म्हणजे हे निगेटिव्ह आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 हे काय आहेत, निगेटिव्ह आहे. पर्याय क्रमांक 3 हा पॉझिटिव्ह आहे. आणि या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह टॅगवर्डचा वापर केला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा टॅगवर्डचा यूज करून प्रश्न सोडवायचे असतात. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला टॅगवर्डचा वापर केलेला नसतो, हे लक्षात ठेवायचं आहे. अन्यथा तुम्ही प्रत्येक प्रश्नामध्ये टॅगवर्ड शोधायला जाताल आणि तुमचा वेळ जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. एखाद्या प्रश्नामध्ये किंवा 4 ते 5 प्रश्नामध्येच फक्त टॅगवर्डचा वापर केलेला असतो. आता या ठिकाणी जे काय टॅगवर्ड्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न पाहिला की समजेल की टॅगवर्ड्स आहे किंवा नाही. तर आता या ठिकाणी या बाजूचे जे काही रेड कलरमधले आहेत ते निगेटिव्ह टॅगवर्ड्स आहेत, नकारात्मक टॅगवर्ड्स आहेत आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स आहेत. सुरुवातीला आपण निगेटिव्ह टॅगवर्ड्स पाहू. आता या ठिकाणी जर प्रश्नामध्ये निगेटिव्ह टॅगवर्ड्स असतील तर उत्तरसुद्धा आपल्याला निगेटिव्ह शोधायचं आहे. प्रश्नामध्ये पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स असतील तर उत्तरसुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह शोधायचं आहे. आपण प्रॅक्टिकली प्रश्नामधून पाहिलं आहे. आता या ठिकाणी मी काय करतो, तुम्हाला जे काही निगेटिव्ह टॅगवर्ड्स आहेत ते सांगतो. तुम्ही या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे की प्रश्नामध्ये यापैकी कोणताही शब्द येऊ द्या, तो निगेटिव्ह टॅगवर्ड्स आहे. योग्य नाही, अचूक नाही, सत्य नाही किंवा चूक किंवा नाही, फक्त जर नाही शब्द आला तरीसुद्धा काय पाहतो, निगेटिव्ह टॅगवर्ड्स आहे. त्याच्यानंतर शिक्षा, दंड, विद्यार्थ्यांना शिक्षा करणं किंवा दंड करणं हे निगेटिव्ह आहे. तोटा होणं किंवा नुकसान करणं किंवा कमी करणं, विद्यार्थ्याला कशामधून तरी कमी करणं किंवा नुकसान किंवा तोटा, तर हे काय आहे, निगेटिव्ह टॅगवर्ड्स आहेत. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तक केंद्रित. या ठिकाणी आपण पाहिलं की पाठ्यपुस्तक केंद्रित हे सुद्धा काय आहे, निगेटिव्ह आहे. किंवा फक्त पाठ्यपुस्तक जरी हा शब्द आला तरी सुद्धा निगेटिव्ह आहे, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकातूनच शिकणं किंवा पाठ्यपुस्तकातून विद्यार्थ्यांनी अध्ययन करणं हे निगेटिव्ह आहे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबाहेर सुद्धा अध्ययन केलं पाहिजे, हे पॉझिटिव्ह आहे. पाठ्यपुस्तक केंद्रित फक्त अध्ययन करणं किंवा अध्यापन करणं हे निगेटिव्ह आहे, परंतु पाठ्यपुस्तकाबाहेर अध्ययन करणं हे पॉझिटिव्ह आहे, लक्षात घ्यायचं आहे. नियंत्रित करणं, काय करणं, नियंत्रित करणं, तर हे निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर नाकारणं, एखादं काम करण्यास किंवा एखादी संधी देण्यास नाकारणे हे काय आहे, निगेटिव्ह आहे. तुलना करणं, विद्यार्थ्यांची एकमेकांशी तुलना करणे, हा हुशार आहे, तो हुशार आहे किंवा अशा प्रकारची तुलना या ठिकाणी केली नाही पाहिजे, हे निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर दुर्लक्षित करणं, दुर्लक्ष करणं, एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, विद्यार्थ्यांनी चांगलं काम केलं तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, म्हणजे अशा प्रकारे हे शब्द निगेटिव्ह आहेत. त्यानंतर अनुकरण करणं, विद्यार्थी एखादी गोष्ट करत असतील तर ते म्हणजे निगेटिव्हली अनुकरण करणं. चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणं हे पॉझिटिव्ह आहे, परंतु ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा चुकीच्या गोष्टी आहेत त्याचं अनुकरण करणं हे निगेटिव्ह आहे. थट्टा करणं किंवा मस्करी करणं हे निगेटिव्ह आहे. निराश करणं, विद्यार्थ्यांना निराश करणं, तर हे काय आहे, निगेटिव्ह आहे.
त्याच्यानंतर पहा थांबवणे, अडवणे, एखादं चांगलं काम करण्यापासून किंवा विद्यार्थ्याला एखादं उत्साहितपणे एखादं काम मागत असेल तर त्यासाठी त्याला थांबवणं किंवा ते करण्यापासून त्याला अडवणं हे निगेटिव्ह आहे. दबाव टाकणं, विद्यार्थ्यावरती पहा दबाव टाकणे, हे काम करू नको, ते काम करू नको किंवा दम देणे, अशा प्रकारचे शब्द आहेत ते काय आहेत, निगेटिव्ह आहे, कृती निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर पहा निष्काळजीपणा, तर निष्काळजीपणा हा शब्द हा या ठिकाणी निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर पहा फक्त, केवळ, एकटा, म्हणजे एका विद्यार्थीपुरती असा शब्द असतात किंवा केवळ किंवा तोच अशा प्रकारचे शब्द येतात प्रश्नामध्ये, तर त्या ठिकाणी पहा निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहे. त्याच्यानंतर पहा पाठांतर, या ठिकाणी पाठांतर करणे, स्मरण करणे किंवा गोकमपट्टी करणे, तर हे निगेटिव्ह आहे. पोपटपंची करणे हे निगेटिव्ह आहे. त्याप्रमाणे पहा अर्थ तुमच्या लक्षात येतील. प्रश्न वाचल्यानंतर फक्त हे शब्द आले की लक्षात ठेवायचं आहे की निगेटिव्ह आहे. आता प्रश्नसुद्धा आपल्याला थोडासा व्यवस्थित वाचूनच तो पाहायचा आहे की निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर पहा कडक शिस्त, एकदम कडक शिस्त असणं हे सुद्धा पहा निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर पहा भेदभाव करणं, लिंगभिन्नता, भेदभाव करणं, लिंगभिन्नता म्हणजे स्त्री पुरुष तुलना अशा प्रकारचे जे काय आपण भेदभाव करणं हे चुकीचं आहे किंवा नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे. मूल्यहीन किंवा कमी महत्त्व देणं, किंमत न करणं हे निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर पण निष्क्रियता किंवा आळशी, विद्यार्थ्यांना निष्क्रिय ठेवणं किंवा त्यांना आळशी ठेवणं, तर हे या ठिकाणी काय आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना सक्रिय ठेवलं पाहिजे, सतत काहीतरी काम अध्ययन दिलं पाहिजे. त्यानंतर पहा आपण विद्यार्थ्यांना म्हणतो की विद्यार्थी पहा कोरीपाटी आहे, म्हणजे विद्यार्थ्यांना काही येत नसतं किंवा शाळेमध्ये जे येणारे विद्यार्थी ते कोरीपाटी आहेत. तर कोरीपाटी हे काय आहे, निगेटिव्ह आहे. कारण कोणताही विद्यार्थी हा कोरीपाटी नसतो, त्याला काहीतरी येत असतं, हे निगेटिव्ह आहे. ओझे टाकणे, ओझं टाकणं, कामाचं ओझं टाकणं, जास्तीचं ओझं टाकणं किंवा जास्तीचा अभ्यास देणं, तर हे या ठिकाणी निगेटिव्ह होऊ शकतं, निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर पहा वर्गीकरण करणं, हुशार, पास, नापास अशा प्रकारचं पहा वर्गीकरण करायचं नाही. त्याच्यानंतर पहा नियमांचं काटेकोरपणे पालन करणं, जे काही नियम असतात ते सर्वांना असतात परंतु ते काटेकोरपणे पालन केलं पाहिजे असं नाही. त्याच्यामध्ये लवचिकता असावी, म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा निगेटिव्ह आहे. परीक्षा लवचिक नसणे, जे काय परीक्षा आहे त्या लवचिक असाव्यात हे पॉझिटिव्ह आहे, परंतु परीक्षा लवचिक नसणे हे सुद्धा पण निगेटिव्ह आहे. नापास, अयशस्वी अशा प्रकारचा पहा शिक्का मारणे, तो नापास झाला, तो अयशस्वी झाला, जीवनामध्ये अयशस्वी झाला, हे निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर पहा चुका सांगणे, विद्यार्थ्यांच्या चुका सांगणे, त्यांच्या तक्रारी करणे किंवा त्यांचा पाणउतारा करणं, म्हणजे तो असाच आहे, तो तसाच आहे असं सर्व विद्यार्थ्यांसमोर त्यांना त्यांचा पाणउतारा केला जातो किंवा तक्रार केली जाते, पालकांकडे तक्रार केली जाते किंवा त्यांच्या चुका सांगितल्या जातात. जर त्यांच्या काही चुका झाल्या तर त्या त्यांच्यासमोर चुका सांगणं हे सुद्धा पण निगेटिव्ह आहे. संधी न देणे, गप्प बसवणे, त्याच्यानंतर शंका निरसन न करणे, विद्यार्थ्यांना बोलू दिलं पाहिजे, संधी दिली पाहिजे, त्यांना गप्प बसवलं नाही पाहिजे, त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. तर हे या ठिकाणी संधी न देणे, गप्प बसवणे किंवा शंका निरसन न करणे हे निगेटिव्ह आहे. व्यक्तिनिष्ठता, पार्शलिटी, अपशब्द वापरणे हे सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह आहे. त्याच्यानंतर पहा दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करणं, भाषेच्या संदर्भात दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करणं, अशा प्रकारे या ठिकाणी हे निगेटिव्ह टॅग वर्ड्स आहेत. आता यापैकी एखादा जरी शब्द प्रश्नामध्ये असेल, पहा या ठिकाणी प्रश्नाचा आधी विचार करायचा आहे आणि मग उत्तराचा. प्रश्नामध्ये हा निगेटिव्ह, यापैकी एखादा निगेटिव्ह शब्द असेल तर तो प्रश्न पहा निगेटिव्ह टॅग वर्डचा वापर केलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जे उत्तर आहे, जो पर्याय आहे तो या ठिकाणी निगेटिव्ह शब्द असणाराच शोधायचा आहे आणि तेच उत्तर त्याचं असतं. आता या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह टॅग वर्डचा पाहूया. आता जर प्रश्नामध्ये पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स म्हणजे आपण जे काय आता शब्द पाहणार आहोत त्यापैकी एखादा शब्द असेल तर त्याला काय म्हणायचं, तो शब्द पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहे, ते प्रश्न पॉझिटिव्ह आहे आणि उत्तर आपल्याला शोधताना किंवा पर्याय शोधत असताना आपल्याला पॉझिटिव्ह पर्याय असणारा किंवा पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स असणारा पर्याय शोधायचा आहे. आता या ठिकाणी योग्य आहे, काय आहे, योग्य आहे म्हणजे बरोबर आहे, अचूक आहे, सत्य आहे, या ठिकाणी पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहेत. शाबासकी देणे, शाबासकी देणे हा पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहे. फायदा होणे, फायदा होणे, महत्त्वपूर्ण होणं किंवा महत्त्वपूर्ण असणं, म्हणजे ही जर गोष्ट केली तर त्याच्यापासून फायदा होईल, ते महत्त्वाचं आहे, हे पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स आहेत. पाठ्यपुस्तकाबाहेर, पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता पाठ्यपुस्तकाबाहेर शिक्षण देणं, अध्ययन करणं, पाठ्यपुस्तकाबाहेर फक्त पाठ्यपुस्तक केंद्रित असणं हे निगेटिव्ह, पाठ्यपुस्तकाबाहेर असणं काय आहे, पॉझिटिव्ह आहे. मोकळीक देणं, विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना शिकू दिलं पाहिजे, स्वतंत्र दिलं पाहिजे, त्यांना मोकळीक दिली पाहिजे. प्रोत्साहित केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना निराश करायचं नाही, प्रोत्साहित करायचं आहे. त्याच्यानंतर समानता, समानता द्यायची आहे,
म्हणजे त्यांच्यामध्ये भिन्नता किंवा तो असंच आहे तो तसंच आहे किंवा असमानता, त्यांच्यात असमानतेची वागणूक द्यायची नाही, त्यांना मान सन्मान द्यायचा आहे, प्रत्येकाला मान सन्मान द्यायचा आहे, आकलनात्मक शिक्षण द्यायचं आहे. आकलनात्मक शिक्षण हे सुद्धा काही पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स आहे. सक्रियता, कार्यकुशलता, क्रियाशीलता हे काय आहे? पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स आहेत. विद्यार्थी क्रियाशील असतील, कार्यकुशल असतील, सक्रिय असतील तर ते काय म्हणायचं? पॉझिटिव्ह टॅगवर्ड. सकारात्मकता, सकारात्मकता असेल तर हा या ठिकाणी शब्दामध्ये तो पॉझिटिव्ह आहे. पाठिंबा देणं, पाठिंबा देणं, त्यांना संधी देणं हे पॉझिटिव्ह आहे. महत्त्व देणं, किंमत देणं, महत्त्व देणं, किंमत देणं पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर प्रयत्न करणे, आकलनावरती भर हे पॉझिटिव्ह आहे. विद्यार्थ्यांनी अध्ययन करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आकलनावरती भर, वाचन करत असताना, शिक्षण घेत असताना, अध्ययन करत असताना त्यांनी आकलनावरती भर दिला पाहिजे हे काय आहे? पॉझिटिव्ह आहे. प्रकल्प कार्य करत असतील, गट कार्य करत असतील किंवा उपक्रम देत असतील, म्हणजे उपक्रम शब्दसुद्धा काय आहे? पॉझिटिव्ह आहे. गट कार्य, प्रकल्प कार्य, कारण याच्यामधून प्रकल्प कार्य, गट कार्य, उपक्रम याच्यामधून विद्यार्थी एकमेकांच्या मदतीने चांगल्या प्रकारचं अध्ययन करत असतात म्हणून हे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर समृद्ध वातावरण, भाषेच्या अध्ययनासाठी समृद्ध वातावरण निर्मिती करणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून समृद्ध वातावरण हा पॉझिटिव्ह आहे. सक्रिय सहभाग, सक्रिय सहभाग घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी, गट कार्यामध्ये असो किंवा अध्ययनामध्ये सक्रिय सहभाग घेणं हे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर दैनंदिन जीवनाशी जोडणे, पुस्तकातील ज्ञान असेल किंवा शाळेतील ज्ञान असेल ते दैनंदिन जीवनाशी जोडत असतील ते पॉझिटिव्ह आहे. कार्यानुभव, कोणताही कार्याचा अनुभव ते घेत असतील तर हे पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स आहे. त्याच्यानंतर भाषेच्या विविध रूपांचा वापर, भाषेचा जे काही विविध रूप असतात त्या विविध रूपांचा वापर करत असतील ते पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर सतत आणि व्यापक मूल्यांकन किंवा सातत्यपूर्ण मूल्यांकन, सतत आणि व्यापक मूल्यांकन हे पॉझिटिव्ह आहे. सातत्यपूर्ण मूल्यांकन पॉझिटिव्ह आहे. कुतूहल जागृत करणे, अध्ययन अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांचं कुतूहल जागृत होत असेल किंवा त्यांच्यात संशोधक वृत्ती बाळगत असेल, संशोधक वृत्तीने ते एखादं काम करत असतील हे पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर दृकश्राव्य सामग्रीचा वापर करत असतील किंवा दृकश्राव्य सामग्री हे पॉझिटिव्ह आहे. शोधा आणि शिका, या ठिकाणी शोध आहे. शोधा आणि शिका, शोधा आणि शिका हे या ठिकाणी काय आहे? पॉझिटिव्ह आहे. कारण त्याच्यामधून विद्यार्थ्यांना स्वतः ते शिकतात आणि स्वतः अध्ययन करणं हे पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर समावेशक वर्ग किंवा शिक्षण, समावेशी वर्ग किंवा शिक्षण, समूहातील शिक्षण हे पॉझिटिव्ह आहे. मुलांना काम देणं, स्वयं शिक्षण, विद्यार्थ्यांना काम देणं हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. विद्यार्थी स्वयं अध्ययन करत असतील, स्वयं शिक्षण करत असतील तर हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. सर्वांगीण विकास, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा जर शब्द आला तर या ठिकाणी हा पॉझिटिव्ह आहे. अभिव्यक्ती, विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी स्वतंत्र देणं, अभिव्यक्ती करणं, बोलू देणं, त्यांना बोलू दिलं पाहिजे, त्याला गप्प नाही बसवलं पाहिजे किंवा स्वतंत्र असेल बोलण्यासाठी तर हे काय आहे? पॉझिटिव्ह आहे. शंकांचं निरसन करणं, शिक्षक म्हणून एक शंकांचं विद्यार्थ्यांचं निरसन केलं पाहिजे हे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर अध्ययन हे बालकेंद्रित असावं, बालकांच्या मानसशास्त्राचा विचार करून बालकेंद्रित अध्ययन असावं हे पॉझिटिव्ह आहे. बालसाहित्याचा वापर करणं, बालसाहित्य पॉझिटिव्ह आहे. लक्षात घ्यायचं आहे बालसाहित्याचा वापर पॉझिटिव्ह आहे. संचयिका मूल्यांकन, ज्या पोर्टफोलिओ किंवा संचयिका असतात त्याच्याप्रमाणे मूल्यांकन करणं हे पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहुभाषिकता, बहुभाषिकता हा शब्द जरी आला प्रश्नामध्ये तरी तो पॉझिटिव्ह आहे हे लक्षात घ्यायचं आहे. परंतु एखाद्या भाषेकडे एखादी भाषा दुर्लक्ष करत असेल तर ते निगेटिव्ह आहे, लक्षात घ्यायचं आहे. परंतु बहुभाषिकता हे या ठिकाणी त्या शब्दामध्येच पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक आंतरक्रिया किंवा सामूहिक शिक्षण, सामाजिक आंतरक्रिया बुद्धी शब्द चुकून आलेला आहे. सामाजिक आंतरक्रिया, विद्यार्थी जर भाषेत शिक्षण घेत असताना सामाजिक आंतरक्रिया करत असतील म्हणजे भाषेचं शिक्षण किंवा भाषेचं ग्रहण हे सामाजिक आंतरक्रियेमधूनच होत असतं म्हणून सामाजिक आंतरक्रिया हा शब्द पॉझिटिव्ह आहे. सामूहिक शिक्षण, सामूहिक शिक्षण हे सुद्धा काय पॉझिटिव्ह आहे. सामूहिक शिक्षणामधून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे अध्ययन करता येतं, शिक्षण घेता येतं. सृजनशीलतेचा विकसन हा या ठिकाणी पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स आहे. ज्ञान रचनावाद, विद्यार्थी स्वतः शिकतात, स्वतः ज्ञान तयार करतात, ज्ञान रचनावाद हा शब्द किंवा पॉझिटिव्ह आहे, हा शब्द पॉझिटिव्ह आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टॅगवर्ड्स आहेत. आता जे निगेटिव्ह टॅगवर्ड्स आहेत तर ते प्रश्नामध्ये आले तर तुम्हाला काय करायचं आहे? निगेटिव्ह पर्याय त्या ठिकाणी उत्तर म्हणून द्यायचं आहे. जर पॉझिटिव्ह टॅगवर्ड्स प्रश्नामध्ये आला तर तुम्हाला पॉझिटिव्ह पर्याय हा उत्तर त्या ठिकाणी द्यायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे निगेटिव्ह आणि टॅगवर्ड्सचा वापर करून सुद्धा तुम्ही ज्या प्रश्नामध्ये हे शब्द वापरले असतील तर त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने देता येतील. आता या ठिकाणी आपण प्रॅक्टिकलसुद्धा पाहिलं कशा प्रकारे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पर्याय शोधायचे आहेत किंवा प्रश्न ओळखायचे आहेत आणि कोणकोणते शब्द त्या प्रश्नामध्ये असू शकतील किंवा पर्यायामध्ये असू शकतील तर हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे.
आता या ठिकाणी पहा एक लक्षात घ्या की याच्यामधून सुद्धा पहा काही शब्द राहिलेले असतील, म्हणजे या ठिकाणी पहा 100% शब्द आलेले नसतील हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे या ठिकाणी वेगळे सुद्धा पहा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतील, परंतु त्या शब्दावरून तुम्हाला फक्त निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असा जर अर्थ समजत असेल तर तो पॉझिटिव्ह शब्द आहे किंवा निगेटिव्ह शब्द आहे हे तुम्हाला ओळखता येणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचे असे निगेटिव्ह टॅग वर्ड्स आणि पॉझिटिव्ह टॅग वर्ड्स या संदर्भातील माहिती पाहिलेली आहे. तर या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जे असेल तर शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.